आणि आता शिष्टमंडळ जे जात आहे त्याच्या तयारीसाठी शिवालयात निघालो. तर तब्येत माझी चांगली आहे. तब्येतीचं कधीही आम्ही बाऊ केला नाही. पक्षाचं काम पुढे नेलं पाहिजे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. आज शिष्टमंडळ जे आहे सर्वपक्षीय, जे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटेल, दुसरे एक शिष्टमंडळ त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल. याची तयारी आता सुरू आहे. आज शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटत आहे आणि जे आयुक्त आहेत, निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांच्यावर विशेष जबाबदारी आहे, त्यांनाही तुम्ही त्यांची भेट घेत आहात. या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात वगैरे वगैरे आणि राज ठाकरे आहेत. तुमच्या त्या वाक्यानुसार आणि राज ठाकरे आहेत. तर नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? आज निवडणूक आयोगाला तुम्ही तुमचं काय म्हणणं मांडणार? या देशातल्या निवडणुका सध्या गेल्या 10 वर्षापासून या देशातल्या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा म्हणजे एक फ्रॉड झालेला आहे, फसवणूक झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही हा अनुभव घेतला, हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये किमान 40 ते 45 जागा चोरण्यात आल्या. नाहीतर भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात आलंच नसतं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान किमान 45 लाख मतं जी वाढली त्याचा हिशोब आयोग द्यायला तयार नाही. 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला. शिवसेना त्यात आघाडीवर होती. मुद्दा काय होता की नाशिकमध्ये 3.5 लाख मतं ही डुप्लिकेट आहेत. ही शोधून काढली आमच्या लोकांनी, शिवसेनेच्या. 3.5 लाख मतं डुप्लिकेट आहेत. दुबार मतदार आहे. ही 3.5-4 लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या 25 वॉर्डामध्ये जर फिरवली गेली, प्रत्येकी 5-5 हजार 10-10 हजार, निवडणुकीचा निकाल फिरतो. आणि या संदर्भात निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. हे नाशिकचे एक उदाहरण आहे. मुंबईत आहे, ठाण्यात आहे, कल्याण डोंबिवली, प्रत्येक ठिकाणी सरासरी 3.5 ते 4 लाख मतं दुबार आहे, डुप्लिकेट आहे, बोगस आहे. आणि हे लोक 2-2, 3-3 ठिकाणी मतदान करतात. अशा वेळेला निवडणूक आयोगानं यात एक निष्पक्ष पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीनं काम करावं, ही आमची भूमिका आहे. व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत? व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाची सूचना आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट का नाही? तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या EVM मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत. हे का उत्तर झालं? म्हणजे तुम्हाला चोऱ्या करायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा आहे. असे अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मांडाव्या लागतील. आणि त्यासाठी आज ज्येष्ठ नेते भारताचे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, नसीम खान, वर्षा गायकवाड, कॉम्रेड अजित नवले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, सुभाष लांडे, त्यानंतर समाजवादी पार्टीचे रईस खान, असे सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करू, भेटू. त्यांना आम्ही दाखवू की तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ, आणि त्याला म्हणतो ना जोक, ही जोकरगिरी आहे निवडणूक आयोगाची. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे, एक मत. तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचं, तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा? ही भूमिका आहे. मतं येतात कशी, वाढतात कशी, कोण यामागे पडद्यामागे हालचाली करत आहे, काम करत आहे? इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला, पण महापालिकेमध्ये आम्हाला जागरूक राहावं लागेल. राहुल साहेब, आजच्या शिष्टमंडळात बघितलं तर
तसं तुम्ही म्हणता की थेट महाविकास आघाडी नाही, पण सगळे नेते हे महाविकास आघाडीचे आहेत. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि राज ठाकरे सुद्धा आज या शिष्टमंडळात आहेत आणि त्यानंतरची पत्रकार परिषदेत त्या व्यासपीठावर या. असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी नाही, असं काही नाही आहे. हा सर्व आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते का महाविकास आघाडीत सामील झाले का? फडणवीस येणार तर नाहीये. आम्ही निमंत्रित केलं, बरोबर. इतर जे 2 पक्ष आहेत त्यांच्याबरोबरचे त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही. त्या अमित शहाच्या कंपन्या आहेत, तो कुठले ते मिंद्यांचा पक्ष किंवा अजित पवारांचा, यांना आम्ही पक्ष मानतच नाही. त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते पक्षच नाही आहेत, चोर आहेत ते. पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक किंवा राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हती. पण शेवटी ते चोर आहेत. चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे? त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली. मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली, हे मी सांगतो. पण ती येणार नाही, कारण त्यांना चोरीचा दरवाजा उघडाच ठेवायचा आहे. आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर फटसुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची, महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे. नाही, पण राऊत साहेब, तोच प्रश्न पुन्हा एकदा की हे निमित्त आहे का की राज ठाकरे महाविकास आघाडीत येऊ शकतात? तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारू शकता ना. आमचा संबंध शिष्टमंडळ नेण्यापुरता आहे आणि ते सगळ्यांसाठी खुलं आहे शिष्टमंडळ, कारण हा देशाच्या लोकशाहीचा संदर्भातला महत्त्वाचा विषय आहे. देशातली लोकशाही जर मजबूत करायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष व्हायला पाहिजेत. या देशात विरोधी पक्षाचा आवाज ऐकला गेला पाहिजे. व्हेनेझुएलामध्ये बरं का मारिया मचाडो या विरोधी पक्षाच्या नेत्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार का मिळाला हे या देशातल्या संघवाद्यांनी आणि भाजपने समजून घेतलं पाहिजे. तिथेसुद्धा भारताप्रमाणे हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाहीविरुद्ध मारिया मचाडो लढत आहेत लोकशाहीसाठी, स्वतंत्र निवडणुकांसाठी. भारतामध्ये आम्ही तेच करतो आहोत, महाराष्ट्रामध्ये आम्ही तेच करतो आहोत. मारिया मचाडो यांचा जर आदर्श ठेवला तर नोबेल समितीला भारतातल्या किमान 500 लोकांना नोबेल पुरस्कार द्यावे लागतील. पण राऊत साहेब, जी माहिती मिळते आहे की राज ठाकरेंना या शिष्टमंडळात घेण्याबाबत स्वतः काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह आहेत. काँग्रेसमधला एक मतप्रवाह असं म्हणतोय की राज ठाकरे या शिष्टमंडळात नको. असं मला वाटत नाही. राज ठाकरे या शिष्टमंडळात नको हे ठरवणारा काँग्रेस पक्ष नाही. हा सामुदायिक निर्णय असतो. मुळात निवडणूक आयोगाकडे जाणारं शिष्टमंडळ हे एका पक्षाचं नसून ते सर्व पक्षीय आहे. ज्या अर्थी आम्ही भारतीय जनता पक्षाला बोलवलं आहे, समजा भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता आला असता तर काँग्रेसनं बहिष्कार टाकला असता का? नाही. काँग्रेस पक्षामधल्या वरिष्ठ नेतृत्वाशी माझी काल चर्चा झाली. वेणुगोपालजींशी काल बोललो मी, रमेश चेन्नीथलांशी काल बोललो मी, खरगे साहेबांशी माझा काल संवाद झाला. मला असं वाटत नाही की या विषयावरती राजकारण व्हावं. साहेब, आणखी एक विषय आहे की काल तुम्ही असं म्हणालात की राज ठाकरे यांची इच्छा आहे की या सगळ्या निवडणुकांच्या काळात जी काही आघाडी निर्माण केली जाते त्यात काँग्रेस आपल्या सोबत हवी. निर्णय झालेला नाही, पण काँग्रेस आपल्या त्यातला एक भाग शिष्टमंडळाचा आहे. शिष्टमंडळात सगळे असावेत ही त्यांची भूमिका होती. क्या आज इलेक्शन कमीशन जो है राज्य का और केंद्र का भी यहाँ एक प्रतिनिधि बैठते हैं, मुख्य निवडणूक अधिकारी, चीफ इलेक्शन ऑफिसर और राज्य का निवडणूक आयोग, दोनों को ऑल पार्टी डेलीगेशन मिल रहा है, जिसमें शरद पवार साहब है, उद्धव ठाकरे साहब है, राज ठाकरे जी है, कांग्रेस के नेता बाला साहेब थोरात जी है, हाँ, कम्युनिस्ट पार्टी के नेतागण है, समाजवादी पार्टी है, सभी लोग हैं. जिस तरह से इलेक्शन कमीशन महाराष्ट्र के विधानसभा में भी काम किया है, ये 40 लाख वोट बढ़ गया अचानक, 40-45 लाख अचानक, किसी को आता पता नहीं और कोई रिकॉर्ड देने को तैयार नहीं. अब लोकल बॉडीज़ के चुनाव में यही होने जा रहा है. तो हमारे पास जो आंकड़े हैं, एविडेंस है, उस बारे में हम उनसे बातचीत करेंगे. वीवीपैट क्यों नहीं है,
मुंबई महानगर पालिका चुनाव में वीवीपैट की ज़रूरत है, लेकिन चुनाव आयोग कह रहा है कि हमारे पास उस तरह की ईवीएम मशीन केंद्र ने उपलब्ध नहीं करा दी। उसका मतलब क्या है? अब वापस चोरी और डकैती करेंगे यहाँ वोटों की? हम जाकर चुनाव आयोग से सवाल पूछेंगे, बड़े बड़े नेता हैं, अपनी बात रखेंगे, बाद में प्रेस कॉन्फ्रेंस होगी, वहाँ भी हमारी बातें रखेंगे। तो जो मुद्दा पूरे देश में है, जो मुद्दा बिहार में है, जो मुद्दा हरियाणा में हुआ चुनाव आयोग का और वोटर लिस्ट का गड़बड़ी का, वही मुद्दा महाराष्ट्र में है। सर, कांग्रेस को राज ठाकरे को लेकर मंच को लेकर कहीं ना कहीं अनबन दिखी देती है। मुझे नहीं लगता है कि सर कल भी धड़का मोर्चा था, उसमें कांग्रेस नहीं बैठी हुई थी। इस बारे में क्या? देखिए, बात ऐसी है कि शिवसेना और मनसे तो एक साथ आए हैं, शिवसेना और मनसे एक साथ आए हैं बहुत से मुद्दे पर। जिसको हमारे साथ आना है उनका स्वागत है, नहीं आता है तो ठीक है, चलो थँक्यू। सर, मतदार याद्यांमध्ये आज घोळ पाहायला मिळाला आहे. इतर भाषांमध्ये मतदार याद्यांमध्ये नावं आहेत जी मराठीमध्ये नाहीत किंवा हिंदीमध्ये नाहीत, बंगाली भाषेत याद्या आलेल्या आहेत. त्यामुळे मनसेने सकाळपासून आवाज उचललेला आहे. हे सत्य आहे की हा मूळ मुद्दा तोच आहे, निवडणूक याद्यांतला घोटाळा आणि भ्रष्टाचार. मी जे आपल्याला सांगतोय की काल नाशिकमध्ये एक मोर्चा निघाला, निवेदन दिलं जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना. 3.5 ते 4 लाख मतं ही दुबार किंवा डुप्लिकेट आहे, त्यांचा काय आतापत्ताच नाही. आणि हे लोक मतदान करणार महानगरपालिकेत आणि निवडणुकीचे निकाल बदलणार. SIR पुढे ढकलला. तर सर्वपक्षीय शिष्ट